श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारचे जे व्रत आहे ते कसे करावे, कोणी करावे, केव्हा करावे आणि काय पद्धत आहे, नक्की कुठल्या पद्धतीने आपल्याला हे करायचे आहे। बऱ्याचशा जणांचे खूप वेगळे प्रश्न होते, त्यामुळे मी विचार केला की मी या विषयावर परत एकदा व्हिडिओ बनवू। मी ऑलरेडी एक ह्या विषयावर व्हिडिओ बनवलेला आहे, पण त्या व्हिडिओवर भरपूर प्रश्न होते मला। त्या प्रश्नांना बघून मी विचार केला की अजून एक व्हिडिओ बनवावं ज्यामध्ये तुमच्या ज्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न करेल। तर चला स्वामींच्या नामस्मरण आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि त्याचबरोबर बघूया की स्वामी चरित्र स्वामी समर्थ महाराजांचे जे 11 गुरुवार व्रत आहे ते आपण कसे करायचे आणि त्यामध्ये नक्की काय काय पद्धत आहे, काय काय गोष्टी आहेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि त्याआधी तुम्ही जर का पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप, तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर, रिलेटिव्स बरोबर आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका, कारण असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओज मी तुमच्यासाठी भरपूर घेऊन येते। तर ते तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतील, त्यामुळे चला व्हिडिओची सुरुवात करूया। स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार व्रत म्हणजे काय? 11 गुरुवार व्रत हे खूप प्रभावशाली व्रत आहे। बऱ्याचशा जणांचा असा सुंदर अनुभव हा आहे जो 11 गुरुवार व्रतचा आहे। बघा, बरेचसे जण स्वामी चरित्र सारामृत वाचतात, बरेचसे जण स्वामींचे नामस्मरण करतात, बरेचसे जण भरपूर गोष्टी करतात, पण त्यातल्या त्यात गुरुवार हा वार आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा वार आहे आणि त्यांचा तो आवडता दिवस आहे। आणि त्या दिवशी जर का आपण उपवास केला, त्या दिवशी आपण स्वामी महाराजांचं व्रत केलं आणि तो दिवस त्यांच्यासाठी समर्पित केला तर नक्कीच स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर आपल्याला आपलं मनोवांछित फल आपल्याला मिळतं। आणि हो, स्वामी समर्थ महाराजांचे जे 11 गुरुवार व्रत आहे ते इच्छापूर्ती व्रत आहे, त्यामुळे तुमची कोणतीही अशी स्पेसिफिक इच्छा असेल जी तुम्हाला असं वाटतं की माझी महाराजांनी ही इच्छा पूर्ण करावी, महाराजांनी माझ्या या गोष्टीमध्ये अडथळे येतात आहे, अडचणी येतात आहे, जर संकट येत आहे तर त्यामध्ये स्वामी महाराजांनी मला त्यातनं बाहेर काढावं आणि माझे सगळे मार्ग मोकळे व्हावे, तर नक्कीच तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे हे 11 गुरुवार व्रत करणं खरंच खूप लाभदायक ठरेल। कारण ह्या व्रतांनी या 11 गुरुवारच्या व्रतांनी बऱ्याच म्हणजे मी सांगेल 80 ते 90% लोकांना खूप सुंदर अनुभव प्रचिती आलेली आहे। आणि स्वामींनी म्हणजे मी का 80 ते 90 म्हणले, कारण कसं असतं ना, बऱ्याचशा जणांना म्हणजे त्याच्या आधी मी सांगते खूप छान अनुभव आलेले आहे, प्रचिती आलेली आहे। तर का असं म्हणले, कारण कसं असतं ना, आपल्या मागचे काही प्रारब्ध असतात, काही गोष्टी असतात ज्यामध्ये आपल्याला फळ मिळते, आपल्याला फळ नक्कीच मिळते, पण त्याला थोडा वेळ लागतो। कारण बऱ्याचशा सगळ्यांचं जीवन हे सारखं नाहीये, सगळ्यांचं जीवनात चढ उतार हे सगळ्यांच्या वेगळ्या पद्धतीने आहे। म्हणजे घरात 4 जण राहतात आणि 4 जणांचं आयुष्य हे अगदी वेगळं आहे, असं आहे। त्यामुळे कोणाचीच लाईफ कोणासारखी नसते, त्यामुळे तुमच्या बऱ्याचशा गोष्टी या डिपेंड करतात तुमच्या पूर्वजन्मावर, तुमच्या कर्मांवर, तुमच्या वागण्यावर। ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्यामुळे त्यांनाही फळ मिळतं, पण थोडा वेळ लागतो, कारण स्वामी त्यांची परीक्षा बघत असतात। तर बघा, आता हे झालं काय करायचं आपल्याला, का करायचे हे व्रत। आता कसे करायचे? दर गुरुवारी तुम्हाला हे व्रत करायचे असतात। कधी सुरू करायचे? तर ह्यासाठी असा कुठलाही वेगळा स्पेसिफिक महिना नाहीये। तुम्ही कोणत्याही गुरुवारी कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी हे व्रत सुरुवात करू शकता। फक्त काळजी घ्या की त्याच्या आधी तुमची जस्ट मासिक पाळी जी आहे ती येऊन गेलेली असेल, म्हणजे असं नको की तुम्ही तुमचं गुरुवार सुरुवात केली आणि पुढच्या गुरुवारीच तुम्हाला अडचण येते। आली तरीही काही हरकत नाहीये, तुमचंच खंडन नको पडायला म्हणून म्हणतेय। तर समजा आता आज 3-4 तारीख आहे आणि आज माझी पाळीचा माझा 4-5वा दिवस आहे आणि मला समजा आता माहितीये की आता 20 दिवस काय मला 20-25 दिवस काय मला पाळी आता येणार नाही, तर म्हणजे 20-25 दिवस म्हणजे 3 गुरुवार तुमचे आरामात निघून जातील न काही काळजी करता। तर अशा पद्धतीने तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही तुमचा गुरुवार सुरुवात करू शकता।
ज्या दिवशी तुम्हाला ह्या गुरुवाराची व्रत सुरुवात करायची आहे त्या दिवशी तुम्हाला काहीही करून आदल्या दिवशी एक नारळ, खडीसाखर तुमच्या घरात आणून ठेवायचं आहे आणि एखादा फळ तुम्हाला इच्छा असेल, पेढे, बर्फी किंवा पेढेच शक्यतो, कारण महाराजांना पेढे आवडतात. जर का तुम्ही आणले तर स्पेसिफिकली त्यामध्ये तुम्हाला फक्त नारळ आणि खडीसाखरच महत्वाची आहे, पण तुमची श्रद्धा भक्ती जशी असेल त्यानुसार एखादा फळ, पिवळं फळ किंवा पिवळे पेढे अशा पद्धतीने तुम्ही आणले तरीही चालेल. हे आदल्या दिवशी आणू शकता किंवा सकाळी दुसऱ्या दिवशी आणू शकता. सकाळी जरी तुम्ही आणले तर तुम्हाला उशीर होणार नाही, त्यामुळे आदल्या दिवशीच आणून ठेवा. का म्हणते, कारण आदल्या दिवशी तुम्ही आणून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला जवळपासच्या कोणत्या तरी एका स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात, मठात किंवा असं एक छोटे मंदिर पण असतात जिथे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असतात. तुमच्या घराजवळ नसेल तर सांगते, तर तिथे जाऊन तुम्हाला हे नारळ, खडीसाखर ठेवायची आहे. स्वामींना मुजरा करायचा आहे. स्वामींना तुम्हाला साकडं घालायचंय की स्वामी माझ्याकडनं हे 11 गुरुवार करून घ्या. कारण स्वामी 11 गुरुवार आपण जेव्हा करतो, करायची सुरुवात करतो, करायचं डोक्यात जरी घेतलं ना, स्वामी त्या क्षणापासून आपली परीक्षा घ्यायला सुरुवात करतात आणि त्यामध्ये विघ्न येतात. हो, विघ्न येतात. त्या गोष्टींना टळून तुम्हाला ती गोष्ट करायची आहे. त्यामुळे स्वामींना तुम्हाला संकल्प करायचा आहे त्यांच्यासमोर की स्वामी असं असं मी तुमच्या समोर साकडं घालते आहे की माझ्याकडनं हे गुरुवार तुम्ही करून घ्या. मी करते असं नाही म्हणायचं, तुम्ही करून घ्या. माझ्याकडनं हे 11 गुरुवारचे जे व्रत आहे ते निर्विघ्नपणे तुम्ही पार पाडून घ्या. माझ्याकडनं करून घ्या. मला काही येत नाही, तुम्ही फक्त मला चालवत राहा, मला सांगा, मी माझं काम करत राहील. अशा पद्धतीने तुम्हाला 11 गुरुवारचे व्रत सुरुवात करायची आहे. पहिल्या गुरुवारीच्या दिवशी तुम्हाला हे केंद्रात, मठात किंवा एखाद्या मंदिरात जाऊन तुम्हाला ते खडीसाखर आणि नारळ ठेवायचं आहे. जर का तुमच्या घराजवळ स्वामी समर्थांचं मठ, मंदिर, केंद्र जे काही नसेल तर एखाद्या दत्त मंदिरात जरी तुम्ही जाऊन ठेवून आले तरीही चालण्यासारखं आहे, काहीही हरकत नाहीये. ते जरी नसेल तर तुमच्या घरी जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुमच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो तर नक्कीच असेल. तुम्ही तुमच्या देवघरात तुम्ही ते ठेवू शकता आणि त्यानंतर त्याचा प्रसाद करून तुम्ही खाऊ शकता. आलं हे लक्षात? त्यानंतर नेक्स्ट गोष्ट लक्षात द्यायची आहे की हे व्रत नक्की कोणी करायचे. हे व्रत कोणीही करू शकतो. कोणीही म्हणजे अगदी 10-12 वर्षाचा मुलगा ज्याला पोथी पुस्तक कोणतंही त्याला वाचता येतं असं कोणीही हे व्रत करू शकतो. त्याचबरोबर आजी आजोबांपर्यंत लेडीज, जेंट्स, लहान मुलं म्हणजे जे वाचू शकता. त्याचबरोबर असं काही नाही की विधवा महिला करू शकत नाही, काही नाही, त्या सुद्धा करू शकतात. असं काहीही नाहीये, कोणीही हे व्रत करू शकतं. त्यामुळे हे व्रत खूप लाभदायी आहे, त्यामुळे तुम्ही हे नक्कीच करा. पहिल्या गुरुवारी जेव्हा आपण व्रत करणार आहोत त्या दिवशी आपल्याला काही मांडणी करायची आहे का, तर कोणत्याही पद्धतीची अशी बघा, बरेचसे जण मांडणी करतात, बरेचसे जण मांडणी करत नाही. तर आपल्या जसं आपण मार्गशीर्ष महिन्यात देवीचा कलश मांडतो किंवा शुक्रवारचं वैभवलक्ष्मी व्रतात जसा कलश मांडतो तसाच तुम्ही कलश मांडला तर अतिउत्तम. नाही जरी मांडला तरी स्वामी समर्थ महाराजांची तुमची पोथी, ती तुमची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याची व्यवस्थित पूजा करा. हार घाला, फुलं वाहा, चाफ्याचं फूल वाहा, झेंडूची फुलं वाहा, मस्तपैकी छान त्याची पूजा करा. मंगल कलश हे तुमच्या देवघरात ऑलरेडी असतं, त्यामुळे कलशची स्थापना नाही केली तरीही चालेल. आणि जर का मंगल कलश तुमच्या देवघरात नाहीये तर तुम्ही कलश मांडला तर चालण्यासारखं आहे. पण फक्त स्वामी समर्थ महाराजांचा त्या दिवशी अभिषेक करायचा आहे तुम्हाला, पाण्याने, दुधाने, जमलंच पंचामृताने किंवा तुम्हाला जे आवडेल ते. बघा, बरेचसे जण फळांच्या रसांपासून सुद्धा अभिषेक करतात, तर ते जरी झालं तरीही चालण्यासारखं आहे. त्यामुळे तेही सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर फुलं व्हायची आहेत, झेंडूची फुलं, चाफ्याची फुलं मिळाली तर चाफ्याची फुलं, गुलाब जे तुम्हाला मिळेल, जास्वंद जे तुम्हाला मिळेल ते तुम्हाला ते व्हायचे आहेत. ते झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा जो चरित्र सारामृत आहे त्याचा एक पाठ तुम्हाला करायचाच आहे. एक पाठ 1 तासात होतो, एक पाठ तुम्हाला करायचाच आहे. त्या एक पाठाबरोबर असं आहे की 11 माळी जप किंवा तारक मंत्र 11 वेळा सुद्धा म्हणायचे असतात. पण
आजकाल वेळेअभावी आपण जरी एखादी बाई वर्किंग असेल किंवा नॉन वर्किंग असेल, बघा नॉन वर्किंग मी म्हणणार नाही कारण एखादी हाऊसवाईफ सुद्धा दिवसभरात काम करत असते, त्यामुळे तुम्हाला तिथे बसणं 20-20 मिनिटं बसणं आणि करणं आणि त्यामुळे प्रपंचात भांडणं कटकटी करणं असं न करता काय करायचं, पाठ वाचायचा, एक माळ स्वामींची जपायची, एकदा तारक मंत्र जपायचा, आरती करायची, त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे। सकाळी सुद्धा दूध साखर, गुळ खोबरं, एखादं फळ याचं नैवेद्य दाखवा, सुकामेवा, तुम्हाला जे जमेल तुमच्याकडे जे अवेलेबल असेल, असं काही नाही की ह्या गोष्टी पाहिजेच, जे तुमच्याकडे जमेल जे तुमच्याकडनं शक्य होईल ते तुम्हाला तिथे नैवेद्य दाखवायचं आहे। त्यामुळे तो तुम्हाला दाखवायचा। संध्याकाळी वरण भात भाजी पोळी जे काही तुम्ही करणार आहात, एखादं गोड पदार्थ ते करणार आहात तर तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवून मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा व्रत करायचा आहे। आता बघा मी जसं तुम्हाला सांगत होते की आपल्याला 11 माळी जप किंवा 11 वेळा तारक मंत्र, तर जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना जेव्हा तुम्ही अभिषेक घालणार आहात, बघा तुम्ही सगळी पूजाची तयारी केली, अभिषेक घालणार आहे, तर आता अभिषेक घालायला सुरुवात केली की आपण जेव्हा पाणी घालणार, पंचामृत अभिषेक करणार, त्यावेळेस कंटिन्यू तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत राहा। म्हणजे तुमचा अभिषेक होता होता सगळी मांडणी करता स्वामींना कपडे घालता, त्यांना अलंकार घालता, त्यांना फुलं वाहता वाहता 10-15 मिनिटं आरामात निघून जातात आणि त्या 10-15 मिनिटात अशा पद्धतीने तुमचा 11 माळी जप हा होऊन जातो। कारण तो वेळ त्याच्याशी गप्पा न मारता तुम्ही फक्त तुमच्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जे काही करत असाल, श्री स्वामी समर्थ असं करत तुम्ही फक्त ध्यानस्थ व्हा की तुम्ही फक्त स्वामींची पूजा करताय। असं करत तुमचे 15-20 मिनिटं अभिषेक करण्यात, स्वामींना वस्त्र घालण्यात, स्वामींना अलंकार घालण्यात, स्वामींना फुलं वाहण्यात, स्वामींना नैवेद्य पाणी देण्यात 20-1 मिनिटं आरामात जातात आणि त्यामध्ये तुमचे 11 माळी जप स्वतःहून होऊन जातात। त्यानंतर तारक मंत्र एकदा म्हणायचा, दिवसभरात कधीही युट्यूबला व्हिडिओ मध्ये लावून ठेवा आणि त्याच्याबरोबर दिवसभरात म्हणत राहा। तशा पद्धतीने सुद्धा तुमचा 11 वेळेस तारक मंत्र सुद्धा होऊन जाईल। झालं, सारामृत तुम्हाला वाचायचं आहे, आरती करायची आहे, संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा आहे, एखादा गोड पदार्थ करायचा आहे, संध्याकाळी प्रदोष काळानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे। फक्त लक्षात ठेवा की त्या दिवशी गुरुवारच्या दिवशी घरात कुठल्याही पद्धतीचा मांसाहार, घरात कुठल्याही पद्धतीचं आपण म्हणतो ना की अशा अविकारी गोष्टी नको। तर त्यामुळे घर स्वच्छ करून ठेवा। त्या दिवशी सकाळी तुमच्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन करा, जमल्यास हळदीचं लेपन करा, उंबरा पुसून काढा, त्याची पूजा करा, रांगोळी काढा, त्याचनंतर मस्त छानपैकी तोरण लावा। घरात संपूर्णकडे आदल्या दिवशी जाळे जळमाटे काढून टाका आणि त्या दिवशी सकाळी गोमूत्र शिंपडा घरात, कारण तो दिवस असा सणासारखा वाटला पाहिजे। तो दिवस असा काहीतरी उत्सव आहे तुमच्या घरात काहीतरी आज एक वेगळाच दिवस आहे असं वाटलं पाहिजे। त्यामुळे त्या दिवशी जेवढं जमेल घरात सुगंधित वातावरण ठेवा, सारखं धूप दीप बत्ती लावून ठेवा, कापूर जाळा सर्वात महत्त्वाचं त्या दिवशी, जो आपला भीमसेनी कापूर असतो तो भीमसेनी कापूर जाळा, कारण भीमसेनी कापूर जाळल्याने घरातली नकारात्मकता पूर्णपणेही निघून जाते। तर अशा पद्धतीने जर का तुम्ही हे स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार व्रत केले तर हे नक्कीच तुम्हाला लाभदायक ठरतील। आता हे आपल्याला 11 गुरुवार करायचे आहे, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा मासिक पाळी आली की तो गुरुवार सोडून द्यायचा, तो गुरुवार मोजायचा नाही। समजा तुमचा पहिला गुरुवार झाला 1, 2, 3, चौथ्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला, तो उपवास नाही केला तरीही तर बरेचसे जण सांगतात की उपवास करायचा, केला तर अतिउत्तम, पण नाही केला तरीही चालेल कारण तो आपण त्यामध्ये धरणार नाहीये। पण तुम्ही स्वामी कसं असतं, बऱ्याचशा जणांना रोजचे गुरुवार सुद्धा असतात त्यामुळे उपवास धरला तरी चालेल, पण तो त्यामध्ये काउंट होणार नाही। तर त्यानंतर परत मग नेक्स्ट पासनं दुसरा असे झाल्यानंतर 11 गुरुवार पर्यंत 11 गुरुवार तुम्हाला करायचे आहे आणि 11व्या गुरुवारी म्हणजे शेवटचा जो गुरुवार असेल 11व्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन कसं करायचंय। आता उद्यापन मध्ये अशी वेगळी कोणतीच पद्धत नाहीये, असं वेगळं काहीच नाहीये। तुम्हाला फक्त आणि फक्त 11व्या गुरुवारी
ज्यांना कोणाला जमेल बघा, बरेचसे जण काय करतात, स्वामी समर्थ महाराजांचं जे चरित्र सारामृत आहे ते वाटतात. तर मी तुम्हाला सांगेल की त्या दिवशी एखाद्या जोडप्याला जेव घाला, 5 मुलांना, 7 मुलांना, 9 मुलांना जेव घाला, 1 मुलाला जेव घाला. त्याचबरोबर बरेचसे जण तो ग्रंथ देतात. मी असं म्हणेल की जर का तो तुम्ही ग्रंथ देणार असाल तर जी कोणी व्यक्ती ते ग्रंथ वाचन करणार असेल त्या व्यक्तीला तो ग्रंथ द्या, तर ते तुमच्या लाभदायी पडेल. तर त्यामुळे एक मुलाला, 5 मुलांना, 7 मुलांना, 9 मुलांना किंवा 1 जोडप्यांना किंवा 1 सवाष्णीला कोणालाही तुम्ही जेव घातलं तरीही चालेल. नाहीही जरी तुम्हाला जमलं तर एखाद्या मंदिरात शिदा द्या, एक मंदिरातल्या एखाद्या ब्राह्मणाला शिदा द्या किंवा तुमच्या ओळखीच्या ब्राह्मणाला शिदा द्या, तरीही चालण्यासारखं आहे. ते जरी जमलं नाही तर एखाद्या गोरगरिबाला खाऊ घाला, तेही चालण्यासारखे. म्हणजे तुम्ही जर एखादा वाटा काढून ठेवला आणि बघा शनी मंदिर किंवा स्वामी जिथे कुठे असेल तिथे कोणी गोरगरीब असेल त्यांना जरी तुम्ही खाऊ घातलं तरीही चालण्यासारखं आहे. तर असा कोणताही स्पेसिफिक पद्धतीचा तुमच्या मनात जसं येईल तशा पद्धतीचं तुम्ही, तुमची श्रद्धा भक्ती जशी आहे तशा पद्धतीचं तुम्ही उद्यापन करू शकता. असं कुठेही स्पेसिफिकली लिहिलेलं नाहीये की ह्याच पद्धतीचं उद्यापन झालं पाहिजे. आपल्याला जसं मिळेल, 1 सवाशीण, 1 जोडपं, 1 मुलगा, 5 मुलं त्यामध्ये तुम्हाला करायचे. आता त्यानंतर फक्त महत्वाचं हे आहे की तुम्हाला शेवटच्या गुरुवारी जेव्हा उद्यापन करणार असेल त्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करा, कारण स्वामींना पुरणपोळी खूप आवडते. कांदा भजी, पुरणपोळी, बेसन लाडू जमलंच 11व्या दिवशी, शेवटच्या गुरुवारच्या दिवशी त्यांच्या आवडत्या गोष्टी करा आणि त्या कोणाला तरी खाऊ घाला. म्हणजे तिथे कोणीही असू शकतं, ते महत्वाचं आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन तुमचं करायचंय. तर ह्या पद्धतीने तुम्ही उद्यापन केलं तर नक्कीच 11 गुरुवार होताच तुमच्या सगळ्या ज्या इच्छा असतील त्या आधीच पूर्ण झालेल्या असतील. त्यामुळे त्या कायम ठेवा. आता मध्ये आधी तुमची इच्छा पूर्ण झालीये आणि आता मी पुढचे गुरुवार करते तर ते आता सोडून द्यायचे का? नाही, पूर्ण करायचे, उद्यापन करायचं आणि मगच पुढे जायचं. अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे. तर नक्की करून बघा. 11 गुरुवारचं जे हे व्रत आहे ते खूप सुंदर, खूप मनोवांछित फल देणारं आहे. नक्की करून बघा. मी स्वतः करायला सुरुवात केलेली आहे. फक्त मागच्या गुरुवारी म्हणजे मला पूजा तुम्हाला दाखवायला जमली नाही. येत्या गुरुवारच्या दिवशी मी नक्की माझ्या 11 गुरुवारची जी मी पूजा म्हणजे माझा दुसरा गुरुवार जो असणार आहे त्या दिवशी मी कशी पूजा करते, काय करते हे तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेल. तर चला, भरपूर माहिती माझ्याकडनं मिळाली आहे तुम्हाला. जर का तुम्हाला म्हणजे स्वामींनी मला खरंच म्हणजे बघा, जे काही मी व्हिडिओ बनवते मला खरं सांगते, मला स्वामींकडनं संकेत मिळतात की ह्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे आणि मी बनवते. त्यामुळे मी आता 17 ते 18 मिनिटं बोललेली आहे. मला स्वतःच कळलं नाही मी किती मिनिटं बोलले आणि मी बोलत राहिले. मला स्वतःला कळलं नाही, एवढा मोठा व्हिडिओ झाला. पण हो, माझ्या स्वामींनी मला तुम्हाला ही माहिती द्यायला लावली किंवा माझ्याकडनं ती तुम्हाला पोहोचली तर खरंच मला खूप छान वाटेल का की तुम्हाला ह्याच्यातनं काही जरी फायदा झाला किंवा तुम्ही त्याचं ते व्रत केलं आणि त्याचा तुम्हाला लाभ झाला, तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. आणि अशाच पद्धतीने अजून भरपूर माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर तुम्हाला नक्कीच असे बघायला आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. तर आजची माहिती एवढीच आहे. अजून काही तुमचे कमेंट्स असतील किंवा काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता आणि त्याचं उत्तर मी लवकरात लवकर तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन. तर चला, भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये, अजून एका छानशा माहितीबरोबर. आजची झालेली सेवा एवढीच महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. परत भेटूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.